आणि पवार साहेबांची राष्ट्रवादी त्यांची कागदपत्र त्यांच्या नावावरती आहे. सुप्रियाताई काही म्हणू शकतात, पण हा प्रश्न जो आहे हा सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन आहे. आता सर्वोच्च न्यायालय या संदर्भात निर्णय देणार आहे, पण त्यापूर्वी लोक न्यायालयाने हा निर्णय 2024च्या विधानसभा निवडणुकीत दिलेला आहे. आणि लोक न्यायालयाने शिवसेना ही सन्माननीय एकनाथराव शिंदेजींची आणि राष्ट्रवादी ही अजितदादा पवारांची आहे, यावर शिक्कामोर्तब केलेला आहे. ठीक आहे, आता सुप्रीम कोर्ट काय करतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, पण सुप्रीम कोर्टही हाच निर्णय दिला अशी आम्हाला अपेक्षा आहे. जनतेच्या टप्प्याच्या अधिवेशनाची सूचना जारी केलेली आहे. पहिल्यांदा जात न्याय माहितीची नोंद त्याच्यामध्ये भरली जाणार. पहिल्यापासून आम्ही सांगत होतो की केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना ही घोषित केलेली आहे. त्याचे टप्पे असतात, त्यानुसार ते होईल आणि आता त्या संदर्भातली कारवाई सुरू होते, याचा मला आनंद आहे. एक खूप मोठी मागणी अनेक वर्षांपासून होती, कुठल्याही सरकारने कधीच ती मान्य केली नाही, पण मोदी सरकारने ती मान्य केली, त्याबद्दल मी मोदी सरकारचे मनापासून आभार मानतो. चाकणमधल्या कंपन्या प्रकरणी शरद पवार साहेब आज प्रत्यक्ष पाहणी दौरा करतायत आणि त्यांनी ट्विट सुद्धा केलेलं होतं. त्या ट्विटला मी उत्तर दिलेलं आहे. पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत, ते नेहमी महाराष्ट्राच्या हिताचा विचार करतात, म्हणूनच त्यांच्यापर्यंत चुकीची माहिती जाऊ नये या दृष्टीनं खरी माहिती मी त्या ठिकाणी दिली. सर्वात जास्त कंपन्या महाराष्ट्रात सुरू झालेल्या आहेत, सर्वात जास्त फंक्शनल कंपन्या महाराष्ट्रात आहेत. ज्या नॉन फंक्शनल कंपन्या आहेत, ज्या कधी सुरूच होऊ शकलेल्या नाहीत, त्याचा आकडा देऊन काही लोक फसवेगिरी करतात. मात्र आता माझ्या ट्विट नंतर सगळ्या गोष्टी समोर आल्या आणि चाकणचा जो विषय आहे तो निश्चितपणे गंभीर आहे, तो आम्ही गांभीर्याने घेतलेला आहे. असं लक्षात येत आहे की 5-7 एजन्सीजमुळे त्याचा कोणी वाली नाही आहे, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्याला त्याचा वाली करून त्यांच्या अंतर्गत सगळ्या एजन्सीजचं कोऑर्डिनेशन करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि त्यातनं तिथले ज्या काही समस्या आहेत त्या आम्ही दूर करू. काल खरं म्हणजे लोकसभेचे विरोधी पक्षनेते श्री राहुल गांधी यांनी जो छिछोरेपणा केला तो कुठल्याही परिस्थितीत अशोभनीय अशा प्रकारचा आहे. ज्या प्रकारे देशाच्या प्रधानमंत्र्याचा तर अपमान केलाच, पण त्याचवेळी इटलीच्या महिला राष्ट्रप्रमुखाचा इतक्या खालच्या दर्जाला जाऊन त्यांनी जो अपमान केला, या देशामध्ये अशी छिछोरगिरी यापूर्वी कुठल्याही नेत्याने केली नव्हती. गल्लीतले नेते देखील अशा पद्धतीनं वागत नाही. खरं म्हणजे माझं तर असं मत आहे की राहुल गांधी आणि संदीप दीक्षित यांनी राष्ट्राची माफी मागितली पाहिजे. कल भारत की लोकसभा के विपक्षी नेता और कांग्रेस पार्टी के नेता राहुल गांधी, इन्होंने जो छिछोरापन दिखाया, इसको छिछोरेपन के सिवाय दूसरा कुछ कहा नहीं जा सकता. ऐसा छिछोरा नेता इससे पहले भारत ने कभी देखा नहीं. जिस प्रकार से मंच के ऊपर प्रधानमंत्री जी को तो अपमानित किया, लेकिन इटली की एक महिला राष्ट्र प्रमुख को जिस प्रकार से अपमानित करने का काम हुआ. भारत में महिलाओं का सम्मान करने वाले हम लोग हैं और इतने बड़े नेता इस प्रकार से जब बात करते हैं, गली का नेता भी ऐसा छिछोरापन नहीं करता. मुझे ऐसा लगता है राहुल गांधी ने और संदीप दीक्षित ने देश की माफी मांगनी चाहिए.